करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्ह वर. हे देवा, या कामात आता अजून विघ्न येऊ देऊ नकोस. मांको जी, अभिषेक करायचा आहे. दाजी अजूनही काहीच नाही बोललेत. आता सुद्धा बोलणार नाही का? हे देवा, खूप दुखते का तुला बाळा? राहू द्यात दाजी. कालपासून तुम्ही माझ्याशी बोलले नाहीत ना. काल रात्री पण नाही आणि आज सकाळी पण नाही. तर मग आता का करताय? बाळा, काल रात्री जेव्हा मी घरी आलो तेव्हा तू झोपली होतीस आणि आज आज सकाळपासून तर. अच्छा, तुझा पाय दाखव. मी लेप लावून देतो, तुला आराम मिळेल. बाळा, ये इकडे. तुम्ही काय एवढी काळजी करता माझी? मी खूप वाईट आहे ना? म्हणून किती ओरडलात काल तुम्ही मला. अहिल्या, माझं म्हणणं तरी ऐकून घे बाळा. दाजी, तुम्हाला माहितीये का मला काय वाटायचं? की मला कोणी कितीही ओरडो, पण माझे दाजी ना असं कधीच नाही करणार. खूप वाईट वाटलं मला. तुला काय वाटतंय बाळा? माझ्या अहिल्याला ओरडल्यावर मला आनंद झाला असणार आहे? नाही बाळा,
मीही तितकाच दुःखी आहे जितकी तू आहेस. मग काय दुःखी झाल्यावर कोणी बोलत नाही? मी मंदिरात आले पाण्याचा हंडा घेऊन, तेव्हाही तुम्ही माझ्याशी बोलला नाहीत. बाळा, तेव्हा तर मी पूजेत होतो ना. बस दाजी, मला तुमच्याशी बोलायचं नाहीये नाहीये नाहीये. बाळा, मी बोलले ना तुमच्याशी बोलणार नाही म्हणून. मग का आलात तुम्ही? आम्हाला तरी तुम्ही असे काहीच नाही बोललात. एवढा राग? नाही नाही, मी तुमच्यावर नाही रागावले. स्वतःच्याच वडिलांवर रागवलीस? तुझी मर्जी. बाप लेकीच्या मध्ये पडणारे आम्ही कोण बरं शहाणे, हो ना? पण एवढं तर निश्चित आहे, काय? त्यांनी अजूनपर्यंत कैक अभिषेक केले असतील, हो की नाही? पण या अभिषेकाने थोडं जास्तच पुण्य मिळणार आहे तुझ्या बाबांना. खरंच? पण का बरं? कारण की ज्या कलशामधून तू पाणी भरून आणलं होतंस, त्याच कलशात तुझ्या बाबांचे 2 अश्रू पण पडले होते. दाजींचे अश्रू? म्हणजे दाजी रडत होते का? आपल्या मुलीच्या पायाला झालेली जखम पाहून वडिलांच्या डोळ्यात अश्रू तर येणारच. तू अजून खूप लहान आहेस, म्हणून तू फक्त तुझ्या बाबांचं ओरडणं पाहिलंस, त्यांची नाराजी पाहिलीस. तू थोडी मोठी असायला हवी होतीस. तुला त्यांची विवशता पण दिसली असती. तुझे दाजी तुझ्या वडिलांसोबतच गावाचे पाटील पण आहेत. काल समाजाप्रित्यर्थ त्यांचं कर्तव्य पार पडलं, पण ते आता एक बाप म्हणून तुला भेटायला आले होते, आपल्या रुसलेल्या मुलीला समजवायला. जास्त करून हेच होतं अहिल्या. बाप त्याच्या मुलांच्या जखमा तर पाहू शकतो, पण वडिलांच्या वेदना कोणालाच दिसत नाहीत. आणि ज्या वेदना कोणाला दिसत नाहीत ना, त्याच खूप जास्त त्रास देतात. दाजी? अरे अहिल्या, ए ए अगं काय झालं पोरी? हं? दाजी, खूप त्रास होतोय ना? सांगा, कुठे वेदना होत आहेत? त्रास, वेदना आणि मला? हं? हो दाजी, सुभेदारजी मला बोलले की तुम्हाला खूप त्रास होतोय, पण मी तर पाहिलंच नाही. सांगा ना दाजी, कुठे त्रास होतोय? अहिल्या, नाही ग पोरी, आता काही वेदना वगैरे नाही आहेत मला. खरंच ना? अगदी खरं सांगतोय.
बनवलास? तुला लागलंय ना, गोड खाल्लंस की सगळं दुखणं विसरून जाशील. मला तर वाटत होतं की पायाला लागल्यामुळे तू देवळापर्यंत पोहोचशील की नाही. हो आई, मला पण असंच वाटलं होतं. पण माहितीये, त्या नदी किनारी मला एक मावशी भेटली. त्या मला बोलल्या, पायाला लागलंय काही हरकत नाही, ती जखम आपोआप ठीक होते, तू तिकडे लक्ष देऊ नकोस. मग मी त्यांचं ऐकलं दाजी. मग ना दगड टोचल्यावर पण दुखलं नाही मला आणि मग मी मंदिरात आले. शिवजींचे काम करत होते ना मी, म्हणून त्यांनीच साथ दिली. अरे हा, रेणू तर आज तिच्या सासरी परत चालली आहे. तिला भेटून येते. अरे अगं, हा गजरा तर माळ. आई, मी हा गजरा रेणूला देऊ? तिचे केस खूप लांब आहेत ना, त्यावर खूप छान दिसेल, हो ना? आणि ती पण खूप खुश होईल. अहिल्या, लेप तरी लावून जा. दाजी, मी परत येऊन लेप लावेन. अगं खरवस, अरे, रेणूच्या घरी एवढी माणसं का आली आहेत? अहिल्या कुठे आहे आई? रेणूच्या घरी गेलीये तिला भेटायला. रेणूच्या घरी? हो. का? म्हणजे तुम्हा दोघांना काहीच माहिती नाही? ए पुरी, कुठे चालली आहेस? अगं तू आत जाऊ शकत नाहीस. का काका? रेणू तर माझी मैत्रीण आहे ना, मग मी आत का नाही जाऊ शकत? एकदा नाही म्हटलं ना, आत नाही जायचं. जा जा घरी जा. इकडे लहान मुलांचं काही काम नाहीये. जा जा घरी जा. जा 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 जा. नाही, असं नका करू आई. अरे, हा तर रेणूचा आवाज आहे. काय झालं रेणूला? रेणू, बघ ना अहिल्या, हे सगळे माझ्यासोबत काय करतायत? का करताय तुम्ही हे सगळं? का काढतायत तिचे केस? काम पूर्ण करा. तू रडू नकोस रेणू, मी तुझ्या सोबत आहे. हे असं का करतायत रेणू तुझ्या सोबत? रडू नकोस ग रेणू, मी आहे तुझ्या सोबत. हा काय तमाशा लावलाय? हिला आत कोणी येऊ दिलं? घेऊन जा हिला. सगळे तुझ्या सोबत असं का करतायत? असं कोणी कधी करतं का? रेणूला सोड आणि चल इथून. उठ, चल इथून. नाही नाही काकी. देव धर्माच्या कामात अशा प्रकारची बाधा ठीक नाहीये. घेऊन जा हिला. घेऊन जा म्हटलं ना. चल इथून. किती सुंदर केस होते तिचे. चल इथून. सगळे काढून टाकले या लोकांनी.
तुम्ही यांना थांबवलं का नाही रेणूचे केस काढताना? मी रेणूसाठी वेणी घेऊन आले होते. पण केस काढल्यावर रेणू कशी काय वेणी लावणार काकी? आता तुझी मैत्रीण कधीच आपल्या केसात गजरा नाही माळू शकणार अहिल्या. अशाच प्रकारे जगावं लागणार आहे तिला आयुष्यभर. प्रत्येक सुखांपासून दूर, सगळ्यांपासून वेगळं. पण असं का काकी? तुला ते नाही समजणार. जा इथून, जा. सांगितलं ना जा नाही म्हणून. नाही काकी, मी नाही जा जाणार. इथून अहिल्या. मी जाऊन माझ्या दाजींना सांगेन, मग ते तुला इकडून घेऊन जातील. एकदम चूप. एक शब्द तोंडातून काढायचा नाही. लहान तोंडी मोठा घास घेऊ नकोस. कामात व्यत्यय आणू नकोस. समजलं? नाही 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 नाही, रेणूला सोडून कुठेच जाणार नाही मी. चल. आता तू काय पाहतोयस? काम सुरू कर. आ! एवढे लांब केस? रेणू, एवढे सुंदर केस गावात कुणाचेच नाहीयेत. रेणू, किती बुद्धू आहेस, स्वतःचे केस पण सांभाळू शकत नाहीस. तू आहेस ना सांभाळायला, माझी सगळ्यात जवळची एकदम घट्ट मैत्रीण. किती सुंदर केस आहेत तुझे. जर तू त्यांची काळजी नाही घेतलीस तर ते खराब होतील ना. केस नसतेस तर किती बरं झालं असतं ना अहिल्या. रेणू, एवढे सुंदर केस गावात कुणाचेच नाहीयेत. रेणू, किती बुद्धू आहेस, स्वतःचे केस पण सांभाळू शकत तू नाही. आहेस ना सांभाळायला, माझी सगळ्यात जवळची एकदम घट्ट मैत्रीण. केस नसतेस तर किती बरं झालं असतं ना अहिल्या. पोरीच्या नाजूक मनाला मोठा धक्का लागलाय म्हणून बेशुद्ध झाली होती. पण वैद्यबुवा मला म्हणालेत की चिंतेचं कारण नाहीये. ठीक होईल आपली अहिल्या. अहिल्या, दाजी, दाजी, रेणूचे किती सुंदर केस होते. दाजी, त्यांनी रेणूचे केस का कापले बरं? ती रडत होती, नाही म्हणत होती.
तरी पण कापले. का दाजी? का? रेणूचा नवरा नाही राहिला, तो देवाघरी गेला ना पोरी, म्हणून. रेणूचा नवरा देवाघरी निघून गेला, त्यात रेणूची काय चूक आहे बरं? तिने तर काहीच नाही केलं ना. सांग नाही. ब्राह्मणांच्या घरी विधवेसोबत हेच केलं जातं. विधवा म्हणजे? अगं, जिचा नवरा देवाघरी जातो तिला विधवा म्हणतात. पण रेणूचे केस का कापले? विधवेला बरंच काही त्यागावं लागतं, तुला नाही कळणार. मग तू समजाव ना आई. माहितीये, रेणूची आई सांगत होती की रेणूला असंच राहावं लागणार आता. म्हणजे केसांशिवाय? का? आई, ही तर खूप वाईट गोष्ट आहे ना. समाजातल्या प्रथा आहेत, ह्या नियम आहेत. असे काही नियम असतात का? आई, माहितीये, रेणू खूप ओरडत होती, रडत होती, पण सगळेच गुपचूप तिला पाहत होते ग. आणि रेणूची आई पण रडत होती, पण त्यांनी न्हावी काकांना हे नाही सांगितलं की रेणूचे केस कापू नका. आई, जर असं कोणी माझ्यासोबत केलं तर तू त्यांना थांबवणार नाही? अगं, काय बोलतेस?